आणि आता कळलंय मला तुमचा नातू एवढा रोबोटिक का वागतो. सुरुवातीला कळायचं नाही, पण इतकं सगळं फेस केल्यानंतर असे त्यांच्या मनातल्या कुठल्याच भावना बोलून का नाही दाखवत, त्याचा उलगडा झालाय आजी मला. आणि हे इतकं सगळं कळल्यानंतर मी काही त्यांना सोडून जात नसते. आजी, त्यांनी मला बायको म्हणून स्वीकारलं नसलं तरी मी बायकोची सगळी कर्तव्य ह्यापुढे पार पाडणार. त्यांना प्रोटेक्ट करेन. त्यांचा गैरफायदा तर आता कुणालाच घेऊ देणार नाहीये. त्यांना आवडलं किंवा नाही आवडलं, फार तर फार काय होईल, माझ्यावर चिडचिड करतील. मला सवय हो त्याची, सतत चिडूनच बोलतात. पण आजी, एक वेगळेच मिस्टर राजवाडे उलगडतायत मला आता. इतक्या भावना मनात दडवून ठेवलेल्या असताना सुद्धा लग्नाच्या वेळी उभे राहिले होते. त्यांनी माझ्या गळ्यात माळ घातली. माझ्या बाबांची बदनामी होण्यापासून वाचवलं त्यांनी. मी नाही सोडून जाते त्यांना कुठे. त्यांना मला सहन करावंच लागेल आता आयुष्यभर. पण ऐका ना, मला कळतंय, मला त्यांच्या भावंडाबद्दलच्या भावनाही कळतायत, पण माहित नाही हो इतकं कसं वळवं होऊन चालेल ना. म्हणजे जे चूक आहे त्याला चूक म्हणता आलंच पाहिजे ना. म्हणजे बघा, मी अशी प्रॅक्टिकल आहे. आता अंशुमनच्या सगळ्या चुका त्या अशा पोटात नाही घालू शकत. म्हणजे मी तरी अशा चुका पोटात नाही घालणार. आणि काय झाला तर फायदाच होईल ना त्याचा. आता ठीक आहे, रागवायचं तर रागवू दे त्यांना. तर ज्या परिस्थितीमध्ये आमचं लग्न झालंय त्या परिस्थितीत असं अचानक त्या माणसाला प्रेमच करायला लागलं असं नाही होऊ शकत ना. मला पण नाही वाटत त्यांच्याबद्दल काही. सॉरी. पण आजी, खरं सांगते, मी खूप चांगली मैत्रीण होऊन दाखवेन त्यांची. प्रॉमिस. मी असणार आहे आता त्यांच्या बरोबर, त्यांच्या डोक्यावर बसणार आहे मी. बरं झालं आपलं बोलणं झालं. तुमच्यामुळे ना तुमच्या त्या तिरसट नातवाचा थोडासा उलगडा झाला मला. असा विचित्र वागत असतो तो माणूस माझ्याशी, नाही तर. त्यांच्या विक्षिप्त वागण्यामागे एक लहान मूल दडलेलं आहे हे कळलंय मला. अकाली पोरकं झालेलं, खूप लहान वयात मोठं होऊन सगळ्याची जबाबदारी घेणार, सगळ्यांना सांभाळता सांभाळता आपणही थकून गेलंय. हे कळूच न शकणार बिचारं एक लहान मूल. आता तुम्ही त्यांची काळजी करूच नका. ते माझ्यावर रागवले, चिडले, मला घालून पडून बोलले, सतत चिडचिड केली, भांडण केलं, तरी आता मी काही त्यांची पाठ सोडून जात नसते. थँक्यू मला हे सगळं सांगितल्याबद्दल.